म्हणजे स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन. आता स्टँडर्ड डेविएशनमध्ये बघा, लक्ष द्या. फर्स्ट बघायचं आहे फॉर रॉ डाटा स्टँडर्ड डेविएशन इक्वल टू फॉर्म्युला आहे समेशन ऑफ DI स्क्वेअर अपॉन N, वेअर DI म्हणजेच काय, XI मायनस X बार. आफ्टर दॅट N म्हणजे N इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हे झालं स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशनच्या नंतर जर समजा व्हॅरियन्स म्हणून सांगितलं तुम्हाला, फाइंड आउट व्हॅरियन्स, तर असं लक्षात ठेवायचं, व्हॅरियन्स इज नथिंग बट स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. व्हॅरियन्स मीन्स व्हॉट, स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. आणि इथं आपण जे हा फॉर्म्युला बघायला लागलो हा रूटमध्ये, हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला कसं आहे रूटमध्ये. समेशन ऑफ FI स्क्वेअर अपॉन N. DI म्हणजे XI मायनस X बार. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे व्हॅरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. नेक्स्ट कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेविएशन असतं, कोइफिशियंट ऑफ SD. त्याचा फॉर्म्युला येतं SD अपॉन X बार. आणि त्यानंतर कोइफिशियंट ऑफ व्हॅरिएशन, कोइफिशियंट ऑफ व्हॅरिएशन इक्वल टू SD अपॉन X बार इंटू 100. हा फॉर्म्युला आहे. मग आता सॉल्व कसं करायचं बघा. फर्स्ट क्वेश्चन त्यांनी सांगितलं आहे, पहिला जो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे तो म्हणजे काय, फाइंड स्टँडर्ड डेविएशन फॉर फॉलोइंग डाटा. व्हॅल्यूज काय काय दिलेत बघा, 25, 50, 30. बघा 25, 50, 30, 70, 42, 36, 48, 34 अँड 60 एवढे व्हॅल्यूज दिलेत. मग आपण काय करणार बघा, नेक्स्ट स्टेप जर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे, तर स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला काय, SD इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ DI स्क्वेअर अपॉन N. म्हणजे पहिल्यांदा DI कॅल्क्युलेट करावं लागेल, आणि DI म्हणजेच काय, XI मायनस X बार. तर फर्स्ट स्टेप बघा, इथं लिहिताना लिहायचं XIची व्हॅल्यू, XI नंतर इथं लिहायचं DI म्हणजे काय, XI मायनस X बार. आणि त्याचं काय करायचं, DIचा स्क्वेअर करायचा. तर नेक्स्ट बघा, XIची व्हॅल्यूज लिहा अगोदर. 25, 50, 30, 70, 42, 36, 48, 34 and 60. These are the values of XI. XIचे व्हॅल्यूज आले. नेक्स्ट स्टेपला काय करायचं, DI कॅल्क्युलेट करायचं. DI म्हणजेच काय, XI मायनस X बार. अँड X बार इज इक्वल्स टू 25 प्लस, किंवा इथंच आपण कॅल्क्युलेट करू शकतो समेशन ऑफ XI. समेशन ऑफ XI ह्या सगळ्यांचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन येतं आहे टोटल 395 येतं आहे. तर फॉर्म्युला काय X बारचं, समेशन ऑफ XI अपॉन N, दॅट इज 395 अपॉन N. N म्हणजे किती नंबर्स आहेत, 3, 6, 9 अपॉन 9 करावं लागेल. तर ॲन्सर येतं आहे अपॉन 9 केलं की बघा 43.88. ॲन्सर येतं 43.88. मग आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, एकदा जर X बार कॅल्क्युलेट केलं तर हे बघा, DI म्हणजे काय, XI मायनस X बार. आता 25 मायनस 43.88 जर केलं तर ॲक्च्युली आपण समजा आता इथं काय करू, हे नियर अबाउट 44 कन्सिडर करून सॉल्व करू. ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो मी 44, आणि समजा 44 जर कन्सिडर केलं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, तर इथे येतं मायनस 19चा स्क्वेअर येतं 361. 50 मायनस 44चा आन्सर येतं आहे 6चा स्क्वेअर 36. 30 मायनस 44 जर ॲप्रॉक्सिमेट घेतलं तर आन्सर येतं 14.
-14चा स्क्वेअर येतं 196. त्यानंतर इथे येतं 26चा स्क्वेअर येतं 676. त्यानंतर बघा हे 42 - 44 केले की -2 येतं आहे 4. 36 - 44 केले की 8. 8चा स्क्वेअर 64. 48 - 44 केले की 4चा स्क्वेअर 16. हे -10चा स्क्वेअर 100 आणि 60 - 44 केले की आन्सर येतं 16. 16चा स्क्वेअर आन्सर येतं 256. नेक्स्ट बघा समेशन ऑफ DI स्क्वेअर. समेशन ऑफ DI स्क्वेअर जर केलं तर आन्सर येतं 1709. देअरफॉर स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल्स टू रूटमध्ये समेशन ऑफ DI स्क्वेअर अपॉन n दॅट इज रूट 1709/9 हे जर सॉल्व केलं तर स्टँडर्ड डेविएशनचं आन्सर येतं आपलं SD इक्वल टू 13.78. हे झालं स्टँडर्ड डेविएशन. नेक्स्ट बघा जर समजा आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपण असं बघू स्टँडर्ड डेविएशन फॉर अनग्रुप्ड डाटा. SD फॉर अनग्रुप्ड डाटा. समजा असं सांगितलं फाइंड स्टँडर्ड डेविएशन किंवा स्टँडर्ड डेविएशन SD फॉर अनग्रुप्ड डाटा. अगोदर फॉर्म्युलेज लिहून घेऊ आपण. फॉर अनग्रुप्ड डाटा SD फॉर अनग्रुप्ड डाटा. जर समजा अनग्रुप्ड डाटा असेल तर काय येतं स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल्स टू अंडर रूट समेशन ऑफ FI DI स्क्वेअर अपॉन n वेअर DI इक्वल टू XI मायनस X बार and n is equals to what number of n is equals to इथे येतं समेशन ऑफ FI. मग आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं बघा लक्ष द्या. फाइंड स्टँडर्ड डेविएशन व्हॅरियन्स कोइफिशियंट ऑफ SD and coefficient of variation. Coefficient of SD and coefficient of variance. एवढं सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण कसं सॉल्व करणार बघा लक्ष द्या. इथं दिलं X F 5 10 15 20 25. आन्सर येतं 12 17 22 19 60. दीज आर द व्हॅल्यूज. मग आता सॉल्व कसं करायचं बघा. पहिल्यांदा त्यांनी जे दिलेले व्हॅल्यूज आहेत ते झाले XI. काय काय दिले आहेत व्हॅल्यूज 5 10 15 20 25. करस्पॉन्डिंग जे व्हॅल्यूज आहेत ते इथं लिहायचं FI. FIचे व्हॅल्यूज काय आहेत 12 17 22 19 16. नेक्स्ट स्टेप काय करायचं बघा FI XI कॅल्क्युलेट करायचं. FI इंटू XIचे व्हॅल्यूज कसे येते 12 5 60 10 इंटू 17 170 15 इंटू 22 330 19 इंटू 19 238 380 येतं आणि इकडे येतं 400. समेशन ऑफ FI XI जर केलं आपण तर ह्या सगळ्यांचं जे ॲडिशन आहे ते येतं 1340 आणि समेशन ऑफ FI ह्या सर्वांचं ॲडिशन समेशन ऑफ FIचा आन्सर येतं 86. पहिल्यांदा कॅल्क्युलेट करताना काय कॅल्क्युलेट करायचं बघा X बार कॅल्क्युलेट करायचं. X बार म्हणजेच काय समेशन ऑफ FI XI अपॉन n दॅट इज 1340 अपॉन 86. X बारची व्हॅल्यू येते 15.58. X बार इक्वल टू येते 15.58. मग आता काय करायचं बघा 5 मायनस 15.58 म्हणजे इथं आन्सर येतं 5 मायनस केलं की -10.58 येतं. त्याचा स्क्वेअर करायचा. त्याचा स्क्वेअर केल्यावर काय येतं 111.936 येतं इंटू FI म्हणजे FI DI स्क्वेअर म्हणजे इंटू 12 म्हणजे आन्सर येतं 1343.23 येतं. नेक्स्ट स्टेप बघा DI म्हणजे काय XI मायनस X बार 10 मायनस 15.58 म्हणजे येतं -5.58
-5.58 आला, त्याचा स्क्वेअर जर केला तर 31.136 इंटू DI स्क्वेअर म्हणजे 529.31. नेक्स्ट बघा 15 -15.58 म्हणजे -0.58 येतं. त्याचा जर स्क्वेअर केलो आपण तर येतं 0.336 येतं. त्यानंतर बघा इंटू FI म्हणजे 22 जर केलं, इंटू 22 जर केलं तर आन्सर येतं 7.40. त्यानंतर 20 -15.58 जर केलं तर आन्सर येतं 4.42. त्याचा जर स्क्वेअर केलं तर आन्सर येतं 19.536 इंटू FI म्हणजे इंटू 19 जर केलं तर आन्सर येतं परत नेक्स्ट स्टेपला बघा 371.184. नेक्स्ट 25 मायनस 15.58 आन्सर येतं 9.42. 9.42चा स्क्वेअर 88.73 इंटू FI म्हणजे 16 करायचं. इंटू 16 केल्यावर काय येतं 1419.78. 1419.78. आता ह्या सर्वांची ॲडिशन करा. ॲडिशन ऑफ दिस ऑल टर्म इज इक्वल्स टू समेशन ऑफ FI DI स्क्वेअर. आन्सर येतं आहे 3670.9. एकदा जर व्हॅल्यू झाले तर नेक्स्ट बघा SD इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ FI DI स्क्वेअर अपॉन n दॅट इज अंडर रूट 3670.9 अपॉन n म्हणजे 86. हे जर सॉल्व केलं तर स्टँडर्ड डेविएशन दॅट इज SD इक्वल टू व्हॅल्यू येते 6.53. व्हॅरियन्स मीन्स वॉट स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर जर केला आपण तर ह्याचा आन्सर येतं आहे 42.68 येतं. कोइफिशियंट ऑफ SD इक्वल टू SD अपॉन एक्स बार. SD ची व्हॅल्यू आहे 6.53 अपॉन एक्स बार किती आहे 15.58. हे जर आपण व्हॅल्यू काढलो तर हे आन्सर येतं आहे 0.419 येतं. आणि लास्ट कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन SD अपॉन एक्स बार इंटू 100 म्हणजेच आन्सर येतं 41.9. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. सेम बघा आता आपण बघू फॉर ग्रुप्ड डाटा. फॉर ग्रुप्ड डाटा नाव स्टँडर्ड डेविएशन फॉर ग्रुप्ड डाटा. ग्रुप्ड डाटा जरी असेल तर SDचा फॉर्म्युला आहे अंडर रूटमध्ये समेशन ऑफ FI DI स्क्वेअर अपॉन n. DI म्हणजेच काय XI मायनस एक्स बार आणि एक्स बार म्हणजेच काय समेशन ऑफ FI XI अपॉन n. हे फॉर्म्युलेज सगळे सेमच आहेत. समेशन ऑफ FI XI अपॉन n प्रिव्हियस केससारखंच आहेत. बघा लक्ष द्या. फर्स्ट आपण एक क्वेश्चन घेऊ. फाइंड स्टँडर्ड डेविएशन फॉर फॉलोइंग डाटा. फाइंड स्टँडर्ड डेविएशन फॉर फॉलोइंग डाटा. व्हॅल्यूज बघा हे असं दिलं आहे CI आणि FI. क्लास इंटरवल दिला आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 हे व्हॅल्यूज आहेत. अँड इथं खाली दिलं 35831 35831. कसं सॉल्व करायचं बघा लक्ष द्या. हे जे व्हॅल्यूज दिले आहेत याला म्हणायचं CI. CIचे जे व्हॅल्यूज आहेत काय काय दिलेत त्यांनी 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. XI कॅल्क्युलेट करायचं. दोघांचं ॲडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे 5, 15, 25, 35, 45. FI व्हॅल्यूज काय 35831. नेक्स्ट स्टेप काय FI
एक्स आय, एफ आय एक्स आय म्हणजे काय तर 5 3 जा 15, 15 5 जा 75, 25 इंटू 200, 35 इंटू 3 केले की 105, 45 1 जा 45. आता ह्याचं जर ॲडिशन जर केलो आपण तर आन्सर येतं आहे 440 येतं आहे. समेशन ऑफ एफ आय एक्स आय इज इक्वल्स टू 440 अँड समेशन ऑफ एफ आय ह्याची व्हॅल्यू येते 8 16 20 याला. नेक्स्ट बघा, एक्स बार इक्वल टू काय येईल, एक्स बार इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय म्हणजेच 440 अपॉन 20, आन्सर येतं आहे 22. एकदा एक्स बार जर काढलो आपण, पुढचं कॅल्क्युलेशन बघा, एक्स बार जर काढलं तर नेक्स्ट स्टेप हे असं लिहावं लागेल. पहिल्यांदा डी आय काढायचं आहे. डी आय म्हणजे काय, एक्स आय मायनस एक्स बार. डी आय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय कॅल्क्युलेट करायचं, डी आयचा स्क्वेअर, आणि डी आय स्क्वेअर झालं की त्यानंतर एफ आय डी आय स्क्वेअर करायचं. बघा लक्ष द्या, आता एक्स आयची व्हॅल्यू किती आहे, सॉरी एक्स बारची व्हॅल्यू किती आहे 22. एक्स आय मायनस एक्स बार 5 मायनस 22 करा, -17 येतं, -17. मग ह्याचा स्क्वेअर जर केलो तर 289 येतं. इंटू डी आयचा स्क्वेअर झालं का, इंटू एफ आय म्हणजे इंटू 3 करायचं, आन्सर येतं आहे 867. नेक्स्ट बघा, 15 मायनस 22 -7, 15 मायनस 22 -7 चा स्क्वेअर 49 इंटू एफ आय म्हणजे 49 इंटू 5 करा, काय येतं 245 येतं. 25 मायनस 22 3 चा स्क्वेअर 9 आणि 9 8 जा 72. त्यानंतर बघा 35 मायनस 22 करा, 13 चा स्क्वेअर 169 इंटू 3 507. 35 मायनस 22 23 येतं, 529 इंटू एफ आय म्हणजेच काय येतं 529. नेक्स्ट बघा, समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर करायचं. समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर केल्यावर काय येतं 2220. हे झाले व्हॅल्यूज. तर नेक्स्ट स्टेप, एकदा जर एफ आय डी आय स्क्वेअर आलं तर स्टँडर्ड डेविएशन इक्वल टू अंडर रूट समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन एन हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय येणार, अंडर रूट एफ आय डी आय स्क्वेअर मीन्स किती 2220 अपॉन एनची व्हॅल्यू किती आहे 20. हे सॉल्व केलं तर 111 येतं आहे. स्टँडर्ड डेविएशन इक्वल टू त्याचं जर आपण रूट कॅल्क्युलेट केला तर आन्सरमध्ये असं येतं, रूटमध्ये 111 येतं. याचं रूट कॅल्क्युलेट करा किती येतं बघा. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं व्हॅरियन्स, म्हणजेच काय स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर इट इज इक्वल्स टू 111 येतं. हे झालं तुमचं आन्सर. इथं तुमचा पार्ट संपला, स्टँडर्ड डेविएशन.